हॅलो फ्रेंड्स, तर नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी माहेरी जात आहे नागपंचमीच्या सणासाठी. साडी मी आधी वेअर केली होती, आता मी मेकअप करत आहे. पहिल्यांदा मी चेहऱ्यावर रोज वॉटर अप्लाय करते, ज्याने की चेहरा आम्ही छान राहतो. रोज वॉटर अप्लाय केल्यानंतर मी त्या चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय करते. फाउंडेशन चेहऱ्याला सूट होईल असंच लावा, कोणतेही लावू नका. आणि पूर्ण ते चेहऱ्यावर डॅब डॅब करून घ्या आणि लावून घ्या, अप्लाय करून घ्या. नंतर लूज पावडरने ते करून घ्या. लूज पावडरने पॅक करून घ्या फाउंडेशन. आणि नंतर मी पिंक कलरचा आय शॅडो यूज करत आहे. आय मेकअप करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं मित्रांनो, कारण इकडे तिकडे जर काय झालं तर खूप ते बाद दिसतं. नंतर मी ब्लश लावते. ब्लश करायला सर्वांना खूप आवडतं मित्रांनो. कोणाकोणाला आवडतं मैत्रिणींना कमेंट करून सांगा. आता मी काजळ लावते. आयलायनर लावायला मला खूप कंटाळा लागतो, त्यामुळे मी फक्त काजळच लावलेलं आहे. आणि काजळ लावल्यानंतर चेहरा खूप छान दिसतो आणि डोळ्याला एक चांगली फिनिशिंग येते आणि खूप छान वाटतो चेहरा काजळ लावल्यानंतर. आता मी लिपस्टिक वगैरे लावून झाली. आता मी सिंदूर लावत आहे आणि मी रेडी झालेली आहे. कशी दिसते कमेंट करून सांगा. माझा लुक असा वाटतो, कोणाकोणाला आवडतो लाईक करा, कमेंट करून सांगा मी कशी दिसते. माझा संपूर्ण मेकअप झालेला आहे. आता मी बांगड्या आणि गजरा बांगड्या घालणार आहे आणि गजरा लावते आणि मग मी संपूर्णपणे रेडी होईल आणि मी बाहेर